गुजरलीला आज बिग बॉस मराठी 6 मध्येचा आजचा एपिसोड खूप म्हणजे खूप सुपर डुपर हिट. काय ते नॉमिनेशन टास्कमध्ये जे बोलणं होतं प्रत्येकाचं, आणि इनफॅक्ट आज प्रभू एकदम फायर. राखी सावंत ना, म्हणजे नो डाऊट की तिच्यामुळे अजून गेम अप झालाय, नो डाऊट. आधी पण होताच. ॲक्च्युली बिग बॉस मराठी 6 सुरुवातीपासून लेवल अपच होती आणि त्याची लेवल अजून अप झाली. बस राखी सावंतने ना थोड्या काही गोष्टी आहे ना थोडंसं कंट्रोलमध्ये, कधी कधी ना ती ओव्हर एक्झॅजरेट करून टाकते काही गोष्टी. बट अदरवाईज, कारण ऑलरेडी आता बघा रुचिता ऑलरेडी रुचिताचं आपण एवढं काय काय बघितलं आहे की तिने ऑलरेडी भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आता राखीने अजून काही ओव्हर एक्झॅजरेट करू नये कुठल्या गोष्टी, असं मला वाटतं. विशालचा काय प्रॉब्लेम आहे, काय पंगाचं, असं बोलतो की मला तुझ्याशी काही हे नाही आहे, तुझा काही राग रिवेंज हे नाही आहे ते नाही. पण तो खरंच बोलताना बाकीच्या कंटेस्टंटच्या मानाने ना प्रभूला खूप असं मला कधी कधी फील होतं की ही इज ट्राईंग टू, त्याला काहीतरी लो फील करायचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे. बट तो काफी आहे. थोडंसं कधी-कधी त्याला विचारायला होतं. मला बिचारासारखं वाटतं लिटरली बघा, आता बोलताना पण मला बिचार वाटलं, की कारण तो खरंच जास्तच करतो कधी-कधी. 15 अंडी एकदाचे देऊन दिले. विशालचं तोंड बंद झालं असेल आणि तो बोललासुद्धा, "तू माझ्या बाजूने का नाही बोलत? जेव्हा मला कोणी हे बोलतात तेव्हा." तेव्हा तन्वीने क्लिअर केलं, की "बघ, तो तुझा पॉइंट आहे. आज जर मी बोलली मध्ये, मी तिथेच फिरत असते, पण जर मी बोलले असते तर मग बोलणार की अरे ह्याला कशाला लागते हिचा सपोर्ट, आहे की नाही?" ते पण बरोबर आहे आणि त्याला पण तो पण अग्री झाला ह्या गोष्टीला. त्यांचं जेन्युइन ब्रदर सिस्टर बॉन्ड दिसतो क्लिअर कट. हां, इकडे गेम खेळते राखी सावंत, प्रत्येकाला ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. जसं की तन्वीला सांगते की आहे ना, तू तू विशालची परत दोस्ती कर. विशालची दोस्ती कर आणि मग त्याला काय-काय म्हणजे गेमसाठी बरंच काही तिने सांगितलंय, ते आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. बट तन्वी क्लिअर आहे, मला त्याच्यासमोर दिसायचंही नाही. म्हणजे ती स्मार्ट, शी इज व्हेरी स्मार्ट प्लेयर. प्राजक्ता शुक्रे म्हणाली की विशाल तू सेफ का खेळलास, तर त्याने त्याचं उत्तर तर दिलं. बट त्याला माहिती आहे तन्वी खरंच स्ट्रॉंग प्लेयर आहे, तो तिच्याशी भली सांगताना हे नाही करत आहे. आणि विशालचं कसं आहे की जो माझं नाही ऐकणार तो टोळीचा मेंबर नाही, किंवा तुम्ही लोक ऐकत नाही मग तुम्हाला टोळी कशाला पाहिजे. अरे पण प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल गेम खेळायला आला आहे. अँड रुचिता, तू बरोबर केलंस, त्याला जे बोलली ते बरोबर केलंस. फायनली तो तोच एकटा पडला. तो कसं बोलतो, मला टोळीची गरज नाही, तुम्हा लोकांना टोळीची गरज आहे. ना 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 विशाल, यू आर रॉंग हिअर. तुला टोळीची गरज आहे. रुचिता, अनुश्री, ह्यांना तर टोळीची गरजच नाही आहे खरं म्हटलं तर. दे आर इंडिव्हिज्युअल प्लेयर्स आणि ते खूप चांगल्या प्रकारे खेळतात आहेत. टोळीमध्ये जेव्हा असणार ना तेव्हा विशाल दिसणार एवढंच आहे, म्हणून त्याला टोळी बांधून ठेवायची आहे. आणि जसं सगळे लोक इवन भाऊच्या धक्क्यामध्ये किंवा बाकीचे कंटेस्टंट्स पण जेव्हा नॉमिनेट म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा टास्कच्या थ्रू सांगतात ना की इथे टोळी म्हणजे विशाल, तर त्यामुळे जसं बाकीच्यांना पण तर आहे ना डोकं, तर त्याच्यामुळे त्यांना पण लक्षात येतं, अरे टोळी म्हणजे आम्ही विशालचंच ऐकतोय. त्यांनाही समजायला लागलं अरे, आणि इथे अल्टिमेटली सगळेजण आपला आपला गेम खेळायला आलेत, तर रोशन पण तर आता त्याचा गेम खेळतोय ना, तर विशालचं कुठे दुखतंय. आणि किती सुंदर टास्क बनवली आहे ही आजची तंटा क्वीनची, तंटा देवी, ते की म्हणजे ते जे होतं ना ते खूप सुंदर, खूपच सुंदर. हां, त्याच्यामध्ये राकेशने हे करायला नाही पाहिजे होतं, अननेसेसरी ते कात्रीने कापायला नाही पाहिजे होती, ते चुकीचं केलं. पण बघा इथे मला एक गोष्ट क्लिअर कट लक्षात येते की इथे बिग बॉस आहे ना, राकेश बापटला फेवर तर करतात. इकडे तर जर दुसरं कोणी केलं असतं ना, कत्रीने कापली असती, जर रुचितानेच कापली असते ना, कात्रीने कापली असते ना वेणी, तो लगेच आहे ना तिला डिस्क्वालिफाय करून टाकलं असतं. इथे कसं बोलले की आहे ना, ती कात्री जाऊन ठेवा, नाहीतर डिस्क्वालिफाय करण्यात येणार. वाह वाह, बिग बॉस थोडंफार फेवर तर करता तुम्ही. आणि ठीक आहे, आम्हाला पण आवडतंय कारण आम्हाला राकेश बापट आवडतो. ते हां, अजून एक गोष्ट, राखी सावंत, काय त्याचं नाव, सागर कारंडे आणि सचिन, या दोघांना ना शी इज ट्राईंग की कुठेतरी कपल गेम किंवा अशी काही कॉमेडी करायचा प्रयत्न करते.
ती बोलते आपल्याला ना बिग बॉस मराठी आहे ना 6 हा सीझन गाजवायचा आहे, अजून गाजवू शकतो. ठीक आहे बाई, पण सागर कारंडेंनी पण क्लिअर केलं, मी तर करणार, म्हणजे मी कॉमेडी म्हणा किंवा जे पण आहे मी करतो, पण पण तुझ्या हिशोबाने मी का चालू? तू काय पण सांगशील ते ते तो का ऐकेल? बरोबर आहे ना. आणि काही काही गोष्टी करते राखी सावंतनं, काही काही गोष्टी अति करते, काही काही वेगळ्याच कुठल्या तरी कधी कधी वेगळ्याच ह्याच्याने कपल, काही गरज आहे? त्यांना नाही आवडत त्या गोष्टी, तर कशाला करतील ते? पण बापरे! बिग बॉस मराठी 6मध्ये मी जरा जास्त, म्हणजे आता 19 जेव्हा बघितला ना हिंदीचा, तर हिंदीच्या 19मध्ये एवढं पण नव्हतं. फक्त 2 ते लोकं होते. एक होता बसीर आणि अभिषेक हे होते थोडेसे. पण बाकी अदरवाईज असं कोण असं एकदम एवढं अग्रेसिव्ह नाही. इथे तर सगळेच, म्हणजे बघा, मी प्राजक्ता शुक्रेचं पण एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण प्राजक्ता शुक्रे पण आजच्या गेममध्ये तर उतरली बाप्पा! सेकंड राउंड वाटलेलं सगळ्यांना की तंटा क्वीनचाच असणार, तंटा ही वेडीचाच असणार, पण पण त्याच्यामध्ये पण ट्विस्ट काढला बिग बॉसने. तिकडे आता जे पण कॅप्टन्सीवाला एक पर्सन जो नेमणार त्याच्यामध्ये, आणि विरुद्ध पार्टी असा काहीतरी गेम असणार, ज्याच्यामध्ये कोडं असणार. आता कोडं कोणाला सॉल्व्ह करता येणार? माझ्या मते की ते लोकं कदाचित प्राजक्ताला पाठवू शकतात. तर लेट्स सी की आता इथे एक्झॅक्टली गेम पलटण्याचे चान्सेस मला दिसतात आहेत क्लिअर कट. आता मला क्लिअर कट आहे ना, बरेच जणांना असे बारीक-बारीक झालेले दिसतात आहेत. दीपाली बारीक, म्हणजे दीपाली आधी पण चांगलीच होती, पण आता तर खूपच बारीक झालेली दिसते. असे सगळे. अच्छा, इथे राखी सावंतचं फायनली जे परदेसी या गाणं जे खूप चाललं होतं ना, ते गायलं प्राजक्ता शुक्रेने, आणि त्यावर राखी सावंत आणि बाकी सगळे कंटेस्टंटने डान्स केला. सुंदर डान्स केला. दीपालीचा पण खूप सुंदर डान्स होता. आणि काय प्राजक्ता शुक्रे सुंदर गाते यार, खरंच मस्तच. यांना मस्तपैकी हे टी-शर्ट्स मिळाले, शर्ट्स मिळाले. किती सुंदर, म्हणजे इतके छान छान आणि क्यूट क्यूट आहेत ना हे शर्ट, टी-शर्ट. बिग बॉस, आमच्याकडे पण जरा लक्ष द्या. आम्हाला पण असं ते जसं मीडिया राऊंडमध्ये बोलवतात ना, तसं आम्हालाही बोलवा कधीतरी. काय वाटतं तुम्हाला? अशाच अपडेटसाठी प्लीज सबस्क्राईब करा बडगुजर लीला. थँक यू.